नमस्कार मित्रांनो, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. ह्या मनीचा अनुभव मला या आठवड्यात आला. कारण की 2 दिवसापूर्वी व्यापाऱ्याने 10,000 शेपू मागितली आणि अचानक आदल्या रात्री पलटी खाल्ली की माझ्याकडे माणसंच नाही आणि गाडीच भेटत नाही. असो चला ठीक आहे. पण आता आपण एवढं 1 महिना जीव लावून माल पिकवला होता, तो काही तसाच शेतात सोडून नाही देता येत. त्यामुळं मग 2 दिवस उपडणाऱ्या बाया बघितल्या आणि घेतला उपटून केली डेअरिंग. चला जे होईन ते होईन. गेलो मार्केटला घेऊन. माल पण चांगला कचकाटून निघाला, 4,500 माल निघाला. चला भरल्या गाड्या आणि निघालो नारंगावच्या दिशेने. लवकरच निघालो कारण की मीच पहिल्यांदा चाललो होतो 10-11 वर्षातून मार्केटला, त्यामुळे काय अनुभव नव्हता. गाडी मार्केटमध्ये पोचताच कार्यकर्ते म्हणू लागले, करू का खाली करू का खाली. मग त्यांना उभारली, त्याच्यातला एक जण झाला तयार 100 मध्ये. मग 100 दिले, पण भाऊनी एकदम गरगरीतच डिग लावून दिले. वा. मग आले, झालं मार्केट शार्प 7 वाजता चालू. मग काय आला नंबर, बसली बारी. बघा, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं ना. उचलला माल आणि गेले व्यापारी घेऊ. कमेंटमध्ये नक्की कळवा, माल वावरातच व्यापाऱ्याला द्यावा का मार्केटला घेऊन जावा. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, तरी नक्की कळवा. धन्यवाद.